संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती नगरपालिकेची नगर परिषदेची निवडणूक सुरू झाली आहे. सर्वच पक्षांनी आपापल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. तर काल उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 8 उमेदवार काल बिनविरोध त्या ठिकाणी झालेले आहेत. तर आपल्याबरोबर BSPचे प्रदेश महासचिव काळूराम चौधरी आहेत. नमस्कार. काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस प्रचाराच्या शुभारंभाला संबोधित करताना म्हणले की विरोधक म्हणतात की 1 BHK फ्लॅट आणि 10,000 रुपये वर्षाला देणार. काय सांगाल? हो, देणार ना. आणि मला पण आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी बघितलंय, अजितदादा नाव न घेता बरंचसं काही माझ्यावरती बोललेले आहेत की कुठून देणार, कसं देणार आणि सांग की जर बाबा. तर आदरणीय अजितदादा, तुम्ही आपल्या चुलत्यांच्या म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या जीवावर 4 वेळा अर्थमंत्री झालेला आहे. तुम्ही 4 वेळा फक्त अर्थमंत्री झालेला आहे. माझ्या बापाने 4 पानाचा जो निबंध लिहिला, द प्रॉब्लेम ऑफ रुपीज, त्या निबंधाच्या आधारावरती RBIची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे. आर्थिक ह्याच्यातलं जे नोबेल पुरस्कार ज्या अमर्त्य सेनला बी मिळालं, ते अमर्त्य सेन म्हणतात की अर्थशास्त्रातला बाप माणूस बाबासाहेब आहे. अशा बाबासाहेबांचा लेख काळूराम चौधरी आहे. आणि माझ्या बापाची जी डिग्री आहे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधली, ती 150 वर्ष झालं जगातल्या कुठल्याही माणसाला घेता येत नाही. अशा बापाचा लेख काळूराम चौधरी आहे. अर्थशास्त्रज्ञांना वाचलेला आहे. त्याच्यामुळं 3 लाख रुपयाची आपल्या मोदी साहेबांची, अजितदादा तुमच्या मोदी साहेबांची, आपल्या देशाचे प्रधानमंत्री जे मोदी साहेब आहेत त्यांची जी योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना, त्याचे 3 लाख रुपये, 2.5 लाख रुपये तुम्ही फडणवीस साहेब आणि तुमचे फोटो चांगले चांगले जे टाकून जाहिरात करताय त्याचे रमाई आवास योजनेचे 2.5 लाख रुपये. आणि मी 2.5 लाख रुपये नगर परिषदेचं अनुदान देईल आणि 2 लाख रुपये प्रत्येक मागेल त्या कुटुंबाला, म्हणजे लाभार्थी असेल त्याला बिनव्याजी कर्ज देईल. आणि तुमच्यासारखं दादा मी बारामती नगर परिषद बडोदा बँकेकडे गहाण बी ठेवणार नाही, कारण मी अर्थशास्त्रज्ञ असणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांचा लेख आहे. त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका. आणि मी 10,000 रुपयाची प्रत्येक कुटुंबाला बोललेलो आहे. त्याला निकष आहेत. तुम्ही 3 लाडक्या भावांनी जे लाडक्या बहिणींची फसवणूक केली, अशी मी बारामतीकरांची फसवणूक करणार नाही. तुम्ही काळजी करू नका, मी ती देणार आहे. आणि तुम्हाला जर ती बघायचं असेल तर जे तुमचा बंगला आहे सहयोग भवन, ते सहयोग भवनची माझ्याकडे कागदपत्र आहेत. तुम्ही कुठं बी मला बोलवा, मी तुम्हाला ती दाखवतो. ज्या उतार्यावरती तुमचं नाव आहे आत्ता 20 गुंठच्या 1 एकराच्या ह्याच्यावर 20 गुंठ्याचे 2 प्लॉट, हे पूर्वीचे रामोशी जागा आहेत. तर दादा मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, तुम्ही त्या गरीब रामोशी समाजाची जी बंगला बांधलेला आहे तो रामोशी वतनाची जागा आहे त्यांना परत देऊन टाका. आणि सुनित्रा वहिनीच्या नावाचा अर्ज करा. मी सगळ्यात पहिला जो 1 BHK आहे ते तुम्हालाच देईल. आणि नाही दिला तर तुम्ही मला टायरमध्ये घालायला लावा, नाही तर डबल मोका लावायला लावा. पण मी करतोय का नाही बघा, की तुम्ही निधी आणा, मी काम करणार आहे. मीच काम करणार आहे. मी जर काही चुकीचं केलं, तुमच्या मलिदा गँगसारखं बारामतीकरांना लुटायचं काम केलं, तर तुम्ही मला टायरमध्ये घालायला लावा ना. डेप्युटी तुमचा आहे, SP तुमचा आहे, गृहमंत्री तुमचा आहे, अख्खं सरकार तुमचं आहे. त्याच्यामुळं मी काम करणार आहे. महागाल निकष आहेत, त्या निकषाप्रमाणे जे कुटुंब बसाल त्यांना 10,000 रुपये देणार आहे. तुम्ही म्हणताय की मी त्या ठिकाणी काम करेल, अजितदादा निधी आणतील. पण अजितदादा काल माळेगाव नगरपंचायतच्या शुभारंभावेळेस तिथं म्हटलं की आपल्या विचाराचा तिथं उमेदवार निवडून द्या. समजा विरोधक तिथं निवडून आला तर निधीच नाही आला तर तो कसं काम करेल? कसं बघता याकडे? मी बहीण मायावतीजींना सांगून बहीणजींची पावर वापरील. आणि बहीणजींची पावर वापरून केंद्रातून आणि राज्यातून निधी घ्यायचं मला माहित आहे ना. मी घेऊ शकतो की. दादा तुम्ही 70,000 करोड रुपयाचा तुमच्यावर आरोप ज्या मोदी साहेबांनी केला, त्यांनी तुम्हाला उपमुख्यमंत्री केलंय. आणि मी तर बारामतीकरांसाठी लढतोय. मग मोदी साहेब मला निधी का देणार नाहीत? मी वापरील ना. दादांचा बी आता बघा, शेवटी मी बारामतीकर आहे. दादा बारामतीचा लोकप्रतिनिधी आहेत आणि मी काही लोकप्रतिनिधी, माझं पण दादाच लोकप्रतिनिधी आहे. दादांनी बरोबर काम करील ना. दादा तुमच्या मलिदा गँगला खरंच बारामतीकर वैतागलेले आहेत राव. तुम्ही ऐका बारामतीकरांचं अंतर्मन सांगताय. काळूराम चौधरीला आपण संधी देऊन बघू. काळूराम चौधरी
काम करून दाखवल. मी कामाचा माणूस आहे. कुठं काय झालं मला सांगा. कुठल्या बारामतीकरांनी सांगावं की काळूराम चौधरी त्यांना जर अडचण आली आणि त्यांनी जर सचिन शेटला फोन केला आणि काळूराम चौधरीला फोन केला तर कोण आधी येईल ही बारामतीकरांना माहीत आहे. सचिन शेट फोन बी उचलत नाहीत. लय जणांना अनुभव आहे. मला लोक सांगतात ही त्यांच्या मतापुरतं ती फक्त हातपाय जोडत येतात, नंतर फोन पण उचलत नाही. त्याच्यामुळं काळूराम चौधरीला कधी फोन करा तुम्ही, कधी पण. मी जी बारामतीकरांसाठी 24 तास सेवेत आहे. आणि ओबीसी माझ्या बरोबर आहेत, तर भाजपने देखील आता त्यांचा उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी दिलेला आहे. कुठंतरी आणि भाजप दरवेळेस म्हणतं की ओबीसीचा आमचा DNA, तर कुठंतरी मतांची विभागणी होईल का, काय सांग? नाही, मुळात भाजपचा DNA हा ओबीसीचा कधीच नव्हता आणि नाही. राज्यात केंद्रात अजितदादा आणि BJP एकत्र आहे आणि बारामतीत ते इथं नगराध्यक्षपदाचा उमेदवार उभा करतात आणि उभा करतात ती करतात कुणाला करतात तो ओबीसीला करतात. आणि हे जाणून बुजून अजितदादाच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मलिदा गटाला मदत करण्यासाठी BJP या ठिकाणी काम करत आहे. बारामतीकरांना सगळ्यांना माहीत आहे. इथं काळूराम चौधरी सोडला तर बारामतीतल्या विरोधकांची काय अवस्था आहेत ती सगळ्या बारामतीला माहीत आहे. मी त्यांच्यावरती नाव घेऊन काय बोलणार नाही, कारण शेवटी मला पण त्यांचा आदर आहे. एक विरोधी पक्षात काम बरेच माझ्या अगोदर करत होते. ठीक आहे, भाजपमध्ये त्यांची काही पार्टनरशिप असतील, काय असतील, काय त्यांचं असेल, परंतु बारामतीकरांना माझा विश्वास आहे. तुतारीचा उमेदवार बी ओबीसीचा दिलाय. म्हणजे तुम्हाला अजितदादाला मदतच करायची, मलिदा गँगला मदत करायची आणि बारामतीकरांचं म्हणणं आहे की मलिदा गँगपासून बारामतीकरांची सुटका करायची. आणि मग मलिदा गँगपासून बारामतीकरांची सुटका कोण करू शकतं? काळूराम चौधरी करू शकतो. त्याच्यामुळं मला बारामतीकरांवर, सर्वसामान्य बारामतीकरांवर विश्वास आहे. मतदारांना काय आवाहन कराल? मी मतदारांना हात जोडून विनंती करेल, बारामतीकरांनो, माझ्याकडे माझी मोठी फॅमिली नाही. मला 2 मुली आहेत. दोन्ही मुली माझे काम करतात. मी 1,02,000 मतदारांपर्यंत माझा जो प्रयत्न राहील की मी शक्यतो सर्वांना भेटण्याचा आणि सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करील. परंतु माझे कार्यकर्ते तुमच्यापर्यंत पॉम्पलेट घेऊन येतील. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही एक वेळ एवढीच संधी मला द्या आणि संधी देऊन मी त्या संधीचं सोनं करील. तुमच्या विचारांवर, बारामतीकरांच्या विकासासाठी, बारामतीकरांच्या भल्यासाठी मी अहोरात्र काम करील. मी कधीही बारामतीकरांना लांब सारणार नाही किंवा अंत देणार नाही. मी पूर्वी BSPचा होतो ना उमेदवार. मी पूर्वी BSPचा म्हणूनच निवडणूक लढवली, परंतु ही निवडणूक मी बहुजन समाज पार्टीच्या चिन्हावर लढवतोय. परंतु उमेदवार मी आता बारामतीकरांचा आहे आणि म्हणून मी बारामतीकरांना विनंती करेल की आपण येणाऱ्या 2 तारखेला हत्तीच्या चिन्हासमोरील बटन दाबून मला आपली सेवा करण्याची संधी देताल आणि नगराध्यक्षपदी निवडून देताल हीच अपेक्षा या ठिकाणी आपल्याकडून व्यक्त करतो. नक्कीच. तर आपल्याबरोबर ते बसपाचे प्रदेश महासचिव काळूराम चौधरी. काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जी प्रतिक्रिया दिली ते त्यासाठी व्यक्त झालेले आहेत. अभ्युदय न्यूज, बारामती.